नमस्कार मित्रांनो, एमपीएससी वालावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एमपीएससी वाला घेऊन आलाय तुमच्यासाठी आता महाराष्ट्र एक खोज हा प्रोग्राम। आता याच्यामध्ये आम्ही काय करणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांविषयीची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये नद्या कोणत्या आहेत हे माहिती असतं, त्या जिल्ह्यामध्ये विशेष आकर्षण काय आहे हे माहिती असतं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या जिल्ह्याविषयीची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि याची सुरुवात होणार आहे आपल्या मुंबईपासून, आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीपासून। मुंबईबद्दलचं प्रेम, आकर्षण, औत्सुक्य, अभिमान अशा वेगवेगळ्या भावना असणारे असंख्य लोक मुंबई बाहेर आणि भारताबाहेरही पसरले आहेत। महाराष्ट्राची राजधानी जरी असली तरी तिच्यावरती प्रेम करणारे आणि तिचा इतिहास गर्वाने सांगणारे, लिहिणारे खूप सारे जण आहेत। मुंबईवरती जितकं वैविध्यपूर्ण लिखाण इंग्रजीमध्ये झालं असेल तेवढं दिल्ली, मद्रास, कोलकाता या इतर भारतीय महानगरांवरती झालं असावं असं वाटत नाही। परदेशामध्ये मात्र शहरांवरती संशोधन करून लिहिण्याची चांगली व समृद्ध परंपरा आहे आणि भारतात गेल्या काही वर्षांमध्ये हे सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय, पण इंग्रजीमध्ये हे संशोधन जास्त होत असल्याचं जाणवतं। मुंबईवरती अनेक वर्षापूर्वी जे.एफ. बलसारा यांनी बॉम्बे अ सिटी इन द मेकिंग, बॉम्बे आफ्टर डार्क हे एक अमेरिकन लेखकानं ॲलन व्ही.सी. रॉय या टोपण नावाने लिहिलेलं प्रवास वर्णन असू द्या किंवा सलमान रश्दी यांचं मिडनाईट चिल्ड्रन किंवा 0 पॉइंट बॉम्बे असू द्या, वा सुकेतू मेहता यांचं द मॅक्सिमम सिटी असो किंवा आजकालचे पत्रकार लेखक जसे की कल्पना शर्मा, हुसेन जैदी यांची ताजी पुस्तक असू द्या, या सगळ्यांनी मुंबईवरती वेगवेगळ्या नजरेतून, अनुभवातून खूप काही लिखाण केलेलं आहे आणि त्याच्यातून मुंबई नेमकी आहे काय हे आपल्या समोर येत राहतं। आपण मात्र मराठीमध्ये मुंबईचा इतिहास, मुंबईचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून आपलं महाराष्ट्राबद्दलचं प्रेम जे आहे ते अजून वाढण्यास नक्की मदत होईल आणि त्या इतिहासाविषयी तुम्हाला अजून अभिमान वाटेल। आता या व्हिडिओमुळे ज्यांनी अजून मुंबई पाहिली नसेल त्यांना एकदा तरी जीवाची मुंबई करून घेण्याची इच्छा नक्की होणार आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा व्हिडिओ काही टुरिस्ट गाईड नाहीये किंवा फक्त इतिहास सांगण्याचा आपण प्रयत्न करणार नाहीये, त्याच्याही पलीकडे जाऊन आपण गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आता हे खरं आहे की इंग्रजांच्या काळामध्ये आधी कलकत्ता हे सर्वात महत्त्वाचं शहर होतं, पण गेल्या 100 वर्षांमध्ये मुंबई जी आहे ही वेगाने पुढे आलेली आहे। म्हणजे काय, मग मुंबई गेल्या 100 वर्षातच निर्माण झाली आहे का? तर तसं नाहीये। मुंबईचा इतिहास शिकवला जातो तेव्हा नेहमीच पोर्तुगीज काळ, 15व्या शतकात 7 बेटांच्या शहरांची निर्मिती, पोर्तुगीजांची मुंबई इंग्रजांना आंदण दिली हेच वारंवार सांगितलं जातं। मात्र मुंबईला त्याच्या पूर्वीचाही इतिहास आहे। मुंबईच्या इतिहासाचा शोध घेत गेलो जर का आपण तर सम्राट अशोकाच्या काळापासूनचे संदर्भ आपल्याला आढळतात। नालासोपाऱ्यामध्ये 1885-86च्या सुमारास डॉक्टर भगवानलाल इंद्रजी यांनी संशोधन केलं होतं। त्यावेळी त्यांना सम्राट अशोकाच्या काळातील स्तूप त्या ठिकाणी आढळले, यासोबतच आज्ञाशिला मिळाली आणि त्यांच्या काळामध्ये दहिसर नदीचं संशोधन सुद्धा केलं गेलं। आता त्याच्यामध्ये आदिमानवाची हत्यारं आढळून आली, त्याच्यामुळे मुंबई ऐतिहासिक आणि भौगोलिक दोन्हीही अनुषंगाने आदिमानवाच्या काळापासून अस्तित्वात असल्याचं उलगडलेलं आपल्याला दिसतंय। मुंबई किनारपट्टीची 7 बेटं होती। इसवी सन पहिल्या दशकामध्ये जुन्या काळामध्ये 80 बंदरांच्या नोंदी आहेत। आपण 7 विषयी बोलतोय पण नोंदी 80 बंदराच्या आहेत। त्या कालखंडामध्ये सातवाहनांचं राज्य होतं, पैठण ही त्यांची राजधानी मानली जाते आणि त्यांचा संबंध रोमन, ग्रीक, पर्शियन, अरेबियन लोकांशी आल्याचं सुद्धा मानलं जातं। आता या लोकांशी झालेल्या उद्योगातून महाराष्ट्र हे मोठं राज्य निर्माण झालं। मग राज्यामध्ये मोठे उद्योगधंदे सुरू झाले आणि त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून आजूबाजूला मोठ्या लेण्या खोदल्या गेल्या। बोरिवलीला लेण्यांचं एक मोठं संकुल आहे बघा, तेव्हा तिथं सुमारे 90 लेण्या होत्या। आजही तिथं खोदकाम केलं तर लेण्यांची संकुलं सापडतात। घारापूरची लेणी आहे, मुलचिंद, मुलुंड येथेही लेण्यांची संकुलं मिळतील। बौद्धकालीन लेण्या, महाकालीची लेणी, यासोबतच मागाठाण्याची लेणी, या संबंध किनारपट्टीवरती लेण्यांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो। सम्राट अशोक किंवा सातवाहनांचा हा सर्वात मोठा कालावधी आहे। कोकण किनारपट्टीवरती मुंबई ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मोठं केंद्र होती आणि मग त्याच्या पुढे जाऊन काही कालखंडाने तिथे अनेक राजसत्ता होऊन गेल्या। कलचुरी, गुप्त सम्राट, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव यांचं राज्य येऊन गेलं आणि या राज्यानंतर मग पोर्तुगीज आले। आता हा आधीचा इतिहास जो आहे हा पूर्णपणे दुर्लक्षित राहतो।
सातवाहन कालखंडामध्ये मुंबईचं नाव काय होतं हा प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. शिलालेखांमध्ये हा उल्लेख सेठगिरी असा आहे, तो शेतगिरी असावा असं सुद्धा या क्षेत्रातले तज्ञ सांगतात. शेत म्हणजे सारा वसूल करण्याची गावं असावीत, जसं की कामशेत आहे, कुमशेत आहे, तळाशेत आहे, अशी गावांची नावं आपल्याला आजही दिसतात. तिथे शेत गावाची नावं निर्माण झाली, तिथं लेण्याही तयार झाल्या असा संदर्भ आपल्याला आढळून येतो. कोळी समाज मुंबईतील मूळचा असल्याचं मानण्यात येतं. येथे कोल हे सरदार होते, ते सातवाहनांचे सरदार होते. कोलवरून कोली वंशीय आणि कोळी असे नामकरण झालं असावं असं सुद्धा तज्ञांचं मत आहे. सातवाहनांच्या काळामध्ये 16 जनपद होती. यात पांचाळ होते, शाक्य होते, परत मालवगण होते, मल्लवी होते, लिच्छवी होते. हे घटक स्थलांतरित होत 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 महाराष्ट्रामध्ये आले. कोल सरदारांवरून मुंबईच्या काही भागांचा इतिहास आपल्याला उलगडू शकतो. याच्यामध्ये कोलाबा, कोल कल्याण, कोल डोंगरी, कोलाड अशी गावांची नावं सुद्धा आपल्याला पडलेली दिसून येतात. सांताक्रुजला तर पूर्वी कोल कल्याण सुद्धा म्हटलं जायचं, मात्र याच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाहीये. घारापुरी लेण्यांमध्ये सातवाहनकालीन नाणी मिळालेली आहेत आणि हे मूळचं भारताचं प्रवेशद्वार होतं. आत्ताचं अपोलो बंदर येथील गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार मानलं जातं. अपोलो बंदराचं आधीचं नाव काय होतं तर पालव. कोळी समाजामध्ये समुद्राकडे जाणाऱ्या टोकाला पालव असं म्हणतात आणि त्याच्यावरून हे नाव पडलेलं होतं. उत्तर मुंबईत कांदिवली जवळ सापडलेल्या पाषाण युगातील अवशेषांवरून असं दिसून येतं की या बेट समूहात दीर्घ काळापासून लोकांची वस्ती आहे. इसवी सन पूर्व 250 पासून जेव्हा ते हिप्टेनेशिया म्हणून ओळखलं जात होतं, तेव्हा तेथे मानवी लोकसंख्या असल्याचे सुद्धा पुरावे मिळालेले आहेत. बौद्ध सम्राट अशोक द ग्रेटनं इसवी सनात मौर्य साम्राज्यावरती नियंत्रण ठेवलं, तेव्हा अनेक द्वीप समूहांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळामध्ये सातवाहन साम्राज्य आणि इंडो सिंधन पाश्चात्य क्षत्रपांनी मुंबई नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतोय. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 9व्या शतकादरम्यान ही बेट एका पाठोपाठ एक स्वदेशी राजवंशाच्या नियंत्रणाखाली आली आणि मग ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं तसं सातवाहन, पश्चिम सत्रापचं, अभिरा, वाकाटक, कलाचुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट हे सगळे होते. राजा भीमदेवने 13व्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रदेशात आपल्या राज्याची स्थापना केली आणि मैकावती म्हणजे सध्याचं माहीम जे आहे येथे आपली राजधानी स्थापन केली. नंतर 1343 मध्ये गुजरातच्या शासकाने त्याचा पाडाव करेपर्यंत या प्रदेशावरती हिंदू सिलहार राजवंशाचं राज्य होतं. एलिफंटा लेणी आणि बाळकेश्वर मंदिरासह या काळातील काही ऐतिहासिक कलाकृती सुद्धा आपल्याला दिसून येतात. ही बेट पोर्तुगीजांनी 1534 मध्ये गुजरातच्या बहादूर शाहकडून घेतली होती. तो इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला नंतर हुंडा म्हणून मिळालेला प्रदेश आहे. कॅथरीन डी बर्गांझा आणि चार्ल्स यांचं लग्न झालं. 1668 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला द्वीप समूह फक्त 10 पौंड प्रति वर्षासाठी भाडेपट्टीवरती देण्यात आला होता. डीप हार्बर जे उपखंडातील पहिलं बंदर आहे ते बांधण्यासाठी सर्वात मोठं स्थान होतं. कंपनीनं काय केलं, बेटाच्या पूर्वेकडील टोकाला शोधून काढलं. 1661 मध्ये येथे 10,000 लोक राहत होते आणि 1675 मध्ये 60,000 लोकांनी या ठिकाणी वास्तव्य केल्याचं समोर आलेले. ईस्ट इंडिया कंपनीनं 1687 मध्ये आपलं प्रशासकीय केंद्र सुरत येथून मुंबईला हलवलं आणि अखेरीस हे शहर बॉम्बे प्रेसिडेन्सीचं प्रशासकीय केंद्र म्हणून निवडलं गेलं. 1817 नंतर नागरी कामांचा उपयोग शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी करण्यात आला. या प्रकल्पाचं प्रमुख उद्दिष्ट सर्व बेटांना एकत्र जोडून एक जोडलेलं बेट तयार करणं हे होतं. 438 किलोमीटरचा हॉर्नबी वेलाड प्रकल्प 1845 मध्ये पूर्ण झाला. भारतातील पहिला प्रवासी रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे या दरम्यान आहे बघा 1853 मध्ये बांधण्यात आला. अमेरिकन गृहयुद्धादरम्यान या शहराचा दर्जा अजून वाढला आणि तेव्हा ते जगातील सर्वात मोठं कापूस व्यापाराचं केंद्र बनलं. त्याच्यामुळं या ठिकाणची अर्थव्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते.
1869 मध्ये सुएझ कालवा उघडल्यानंतर हे अरबी समुद्रातील सर्वात मोठं बंदर बनलं होतं आणि पुढील 30 वर्षांमध्ये हे शहर महत्त्वपूर्ण नागरी केंद्र बनलं. पायाभूत सुविधांची वाढ झाली, अनेक संस्थांच्या स्थापनेने या ठिकाणी त्याची अजून भरभराट होत गेली आणि 1906 पर्यंत या शहराची लोकसंख्या 10 लाख झालेली होती. या देशाची पूर्वीची राजधानी असलेल्या कलकत्ता नंतर ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर बनलं. बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी म्हणून हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र म्हणून काम करत राहिलं. आता कलकत्त्याच्या ऐवजी किंवा कोलकाताच्या ऐवजी मुंबई हे कसं पुढं आलं ह्याची स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग आहे आणि नंतर आपण कधीतरी ही स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. 1942 मध्ये सुरू झालेल्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारत छोडो आंदोलनानं मुंबईतील या संघर्षाचा केंद्रबिंदू म्हणून काम केलेलं आहे. मुंबईचं महत्व हे वाढतच गेलेलं आपल्याला दिसतंय. 1947 मध्ये म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते बॉम्बे या राज्याची राजधानी बनलं आणि 1950 मध्ये उत्तरेकडील सॅलसेट बेटाचा काही भाग जोडून सध्याचा शहराचा आकार जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतोय. मुंबई हे नाव नेमकं पडलं कसं याची थेरी सुद्धा इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे आपण इतिहास बघितला, आता मुंबई नाव कसं पडलं हे बघूयात. मुंबई हा शब्द मुंबादेवी पासून आलेला आहे. कोल जमातीच्या कुलदेवीला मुंबादेवी या नावानं ओळखलं जायचं आणि त्याच्यामुळं या शहरामध्ये राहणारे जे आहेत ते या शहराला मुंबई आणि बॉम्बे असं सुद्धा बोलत होते. मुंबा किंवा महाअंबा हे शब्द हिंदू देवी दुर्गा जिचं नाव मुंबादेवी आहे आणि ज्याचा अर्थ आई असा होतो, या सगळ्यांचा एकत्रित करून मुंबई हे नाव तयार केलं गेलंय असं म्हणलं जातं. 16व्या शतकामध्ये जेव्हा पोर्तुगीज पहिल्यांदा भारतात आले होते ना तेव्हा त्यांनी मुंबईला वेगवेगळ्या नावाने संबोधलं, ज्याने कालांतराने लिखित स्वरूपात बॉम्बेचं रूप धारण केलेलं आपल्याला दिसून येते. आता हे नाव पोर्तुगालमध्ये अजूनही वापरात आहे. 17व्या शतकात ब्रिटिशांनी नियंत्रण मिळवल्यानंतर या भागाचं पूर्वीचं नाव जे आहे त्याचं इंग्रजीकरण झालं आणि ते बॉम्बे झालेलं आहे. आता पोर्तुगीजांच्या नावासंदर्भातली सुद्धा वेगळी थेरी आहे ती या ठिकाणी सांगण्याचा काही प्रयत्न आपण केलेला नाहीये. मराठी भाषिकांनी मात्र मुंबई किंवा बॉम्बे असाच उल्लेख केला आणि हिंदी भाषिक जे आहेत ते बंबई असं नाव वापरत राहिले. 1995 मध्ये मात्र मुंबई असंच नाव कायमस्वरूपी देण्यात आलं. पोर्तुगीज शब्द बॉम्बे ज्याचा अर्थ उत्कृष्ट खाडी असा आहे त्याच्यामुळं बॉम्बे हे नाव प्रथम आलं होतं असं सुद्धा म्हणलं जातं. मुंबई हे आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं हे मी वारंवार सांगतोय बघा. म्हणजे अगोदर पोर्तुगीजांकडे होतं आणि नंतर इंग्रजांकडे आली आहे मुंबई. अनेकांचं स्वप्न आणि मायानगरी असलेली मुंबई एकेकाळी ब्रिटिशांना हुंड्यात मिळालेली आहे याच्यावर तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही. पूर्वी राजे राजवाड्यांच्या काळामध्ये हिरे किंवा मानक किंवा त्यांचा जो काही प्रदेश आहे यांचा शगुन म्हणून आदान प्रदान व्हायचा. पण कधी मुंबईची म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेचीही अशीच मांडवली झालेली आहे. इंग्रजांपूर्वी पोर्तुगीजांचं भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती प्राबल्य होतं. मग ते गोवा असेल किंवा मुंबई असेल हे सर्व काही त्यांच्या अधिपत्याखाली असायचं. परंतु इंग्रज आल्यानंतर परिस्थिती अशी बनली की पोर्तुगीजांना हे सोन्यासारखं शहर जे आहे ते एक हुंड्यातली भेट वस्तू म्हणून इंग्रजांना द्यावं लागले. आता अशी कोणती परिस्थिती होती की पोर्तुगीजांना मुंबई सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला? तर सोन्याची खाण म्हटल्या जाणाऱ्या भारतात तेव्हा डच लोकांची ये-जा होऊ लागली होती. तेव्हाच पोर्तुगीज देखील दाखल झाले होते. विस्तीर्ण समुद्र किनारा असल्यानं मुंबई व्यवसाय विस्ताराची एक चांगली जागा होती. 1507 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवरती कब्जा मिळवण्यासाठी हल्ला देखील केला होता, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही. मुंबईवरती पोर्तुगीजच नाही तर मुघल बादशाह हुमायूंचं देखील लक्ष पडलं होतं. तेव्हा मुंबईवरती गुजरातचा राजा बहादूर शाह याचं राज्य होतं. मात्र तो पोर्तुगीजांच्या हल्ल्यामुळे खूप त्रस्त झाला होता आणि अखेर एका युद्धात त्याने पोर्तुगीजांबरोबर करार करून मुंबई त्यांना देऊन टाकली. 1534 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईत हातपाय पसरले होते. मुंबई ज्यावरती अनेक जण राज्य करण्याचं स्वप्न पाहतात तिच्या इतिहासात आणखी एक पान लिहिलं जाणार होतं. गुजरातच्या राजाकडून मुंबई हिसकावली तरी पोर्तुगीज स्वस्थ बसू शकत नव्हते. डच पोर्तुगीजांच्या पावलावर पाऊल ठेवून तेव्हा इंग्रजांनी भारतामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली होती आणि ब्रिटिश साम्राज्याला देखील मुंबई ही हवीच होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अखेर डाव साधण्याचं ठरवलं. म्हणजे त्यांनी
1652 मध्ये सुरत परिषदेमध्ये त्यांनी पोर्तुगीजांसमोर बॉम्बे खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि पोर्तुगीजांनी तो धुडकावला आणि यामुळे इंग्रजांनी पोर्तुगीजांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि अशातच पोर्तुगीजांची ताकद इंग्रजांपुढे कमी पडू लागली. मुंबईत काही घडलं की त्याचे पडसाद तिकडे युरोपमध्ये उमटायला लागले आणि पोर्तुगीज राजा या सर्व गोष्टींना वैतागला होता आणि त्यावरती त्याने एक जबरदस्त तोडगा काढला. आपली मुलगी कॅथरीनचा विवाह त्याने इंग्लंडच्या राजाशी करण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटिश राजाने देखील हसत हसत हा प्रस्ताव स्वीकारला. 1661 मध्ये कॅथरीनचं लग्न प्रिन्स चार्ल्स द्वितीय याच्यासोबत झालं आणि कहाणी इथंच संपली नाही. मुंबईचं भविष्य या लग्नात ठरवण्यात आलं. या लग्नासाठी पोर्तुगालने ब्रिटिश राजवटीला खूप काही दिलं. त्याने तत्कालीन मुंबई इंग्लंडच्या राजाला हुंडा म्हणून भेट दिली आणि अशा प्रकारे मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात गेली आणि त्याच्यानंतर त्यांनी 200 वर्ष संपूर्ण देशावरती राज्य केलं, ज्याच्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे. आता जर का आपण बघितलं, मुंबई जी आहे ती आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती आहे. पोर्तुगीज जे येत आहेत ते पश्चिमेकडून येत आहेत, इंग्रज जे येत आहेत ते सुद्धा पश्चिमेकडून येत आहेत, डच जे येत आहेत ते सुद्धा तिकडून येत आहेत आणि त्याच्यामुळे भारतामध्ये इझिली ऍक्सेस मिळावा, इझिली शिरकाव करता यावा म्हणून या सर्वांसाठी मुंबई फार महत्वाची होती आणि मुंबईचं जे वातावरण आहे ते त्यांच्यासाठी सुटेबल असं होतं, म्हणून या सगळ्यांचा डोळा हा मुंबईवरती होता. 1830 साली मुंबईमध्ये 2 मोठ्या घटना घडल्या, ज्याच्यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा जो आहे तो बदलून गेला. विकासात कोकणचा सह्याद्री आडवा येत होता. सह्याद्रीच्या कड्यामुळे घाटावरील प्रदेश मुंबईपासून लांब पडलेला होता आणि बोर घाट हा त्यातला प्रमुख अडसर होता. थळ आणि बोर येथे मोठ्या खिंडी होत्या. 1803च्या काळामध्ये इंग्रज गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली आपल्या सैन्यासह पुण्यात गेला. त्यावेळी त्याने आपल्या सैन्याला जाण्यासाठी बोर घाटामध्ये छोटा रस्ता तयार केला, पण तेथून फक्त खेचरांवरूनच माल नेण्या इतपत वाट होती. त्याच्यामुळे तिथून होणारी वाहतूक जिकरीची आणि खर्चिक होती. मेन्यातून हा घाट ओलांडण्यासाठी माणसाला शेकडो रुपये खर्च येत होता त्या काळामध्ये. 1809 साली माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने पश्चिम भारताची राजधानीचा मान जो आहे तो मुंबईला दिला. बोर घाटामध्ये चांगला रस्ता बनवण्याची त्यांनी योजना आखली. कमीत कमी बैलगाड्या तरी जाव्यात इतका रस्ता असावा अशी त्याची इच्छा होती. मुंबईला चांगले दिवस आणण्याच्या दृष्टीनं हे टाकलेलं पहिलं पाऊल होतं, पण हा रस्ता होण्यासाठी 20 वर्ष जावं लागली. मुंबईचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी 10 नोव्हेंबर 1830 रोजी खोपोली पलीकडे असलेल्या बोर घाटातील रस्त्याचं उद्घाटन केलं. मुंबईच्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांसोबत बैलगाड्यांमधून त्यांनी हा घाट पार केला. खोपोली ते खंडाळा हा 3.5 ते 4 मैलांचा जो रस्ता आहे तो अतिशय चिंचोळा होता. मात्र या रस्त्यामुळे प्रवासी आणि माल वाहतूक याचा जो खर्च होता याच्यामध्ये फार मोठी घट झाली. मुंबईचा कापूस उद्योग इतका तेजीत आला की एका वर्षामध्ये कोट्यवधी कापसाचे गठ्ठे निर्यात केले गेले आणि यामुळे मुंबईमध्ये अनेक नवीन उद्योग कंपन्या ज्या आहेत त्या उदयाला आल्या. या शृंखलेमध्ये आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचं प्रवेशद्वार जे आहे ते जगासाठी खुलं झालं. मुंबईच्या बॉम्बे डॉक्स येथील शिपिंग यार्डमध्ये वाफेवर चालणाऱ्या जहाजावरती काम सुरू झालं होतं. वाफेवर चालणारे असे हे भारतातील पहिलेच जहाज होते आणि या जहाजाला ह्यूज लिंडसे असे नाव देण्यात आलं. या जहाजाचा कॅप्टन होता J.H. विल्सन. 20 मार्च 1830 रोजी संध्याकाळी 5 वाजता ह्यूज लिंडसे जहाजानं मुंबई बंदर सोडून सुएझ कालव्याच्या दिशेने आपला ऐतिहासिक प्रवास जो आहे तो सुरू केला. मुंबई आणि युरोप मधल्या वाहतुकीच्या क्षेत्रात एका नव्या पर्वाचा याच्यामुळे आरंभ झाला. अनेक नामवंत लोक आणि जनसामान्य मुंबई बंदरामध्ये हा सोहळा पाहण्यासाठी जमले होते. 411 टन वजनाचं हे जहाज बनवण्यासाठी 1,99,286 रुपये खर्च आला. 21 दिवस आणि 9.5 तासांचा प्रवास करून हे जहाज सुएझला पोहोचलं. एडन, मोचा, जेडा या बंदरात ह्यूज लिंडसे थांबलं होतं, तर सुएझहून परत येण्यासाठी 19 दिवस आणि 18 तास लागले. 29 मे 1830 रोजी संध्याकाळी 6 वाजता ह्यूज लिंडसे मुंबई बंदरामध्ये पोहोचलं आणि ह्यूज लिंडसेच्या या प्रवासानं मुंबई ते लंडन समुद्र सफरीचा मार्ग मोकळा झाला. याच्यापूर्वी लंडनला जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउनला वळसा घालून जावं लागत होतं आणि त्याच्यासाठी कित्येक दिवस लागत होते.
पण सुएज कालवा झाल्यामुळं हा प्रवास जो आहे तो सुलभ झाला. मात्र यामुळे मुंबई नगरी समुद्रामार्गे साऱ्या जगाशी जोडली गेली आणि मुंबईच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने इथूनच सुरुवात झाली. आता थोडंसं मागे जाऊयात. 1661 मध्ये पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळालं. ईस्ट इंडिया कंपनीने येथे कारभार सुरू केल्यानंतर इंग्रजांना मुंबई बेटावरती अनेक संकटांशी सामना करावा लागला. पण हळूहळू इंग्रजांनी या बेटावरती आपली गडी बसवली. जेरॉल्ड अँजियर या दूरदर्शी व धोरणी गव्हर्नरनं मुंबई बेटावरती न्याय संस्था, संरक्षण व प्रजेच्या हिताची अनेक कामं केली असं सांगितलं जातं. नंतरच्या काळामध्ये सिद्धी, मोगल, पोर्तुगीज यांचा उपद्रव जो आहे तो मुंबईला सतत होत होता. हळूहळू मुंबईचा विकास सुरू झाला. मुंबईमध्ये जहाज बांधणीला सुरुवात झाली. न्यायालय आलं, टाकसाळ आली, गोदी सुरू झाली, गव्हर्नमेंट हाऊसेस आले, कस्टम हाऊस आलं, मरीन हाऊस आल्या. अशा सगळ्या वेगवेगळ्या इमारती सुद्धा उभा राहिल्या. समुद्रात व खाड्यांमध्ये भराव टाकून अतिरिक्त जमीन जी आहे ती सुद्धा उपलब्ध करण्यात आली. 7 बेटांना जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. माउंट स्टुअर्ट एल्फिन्सनच्या कार्यकाळामध्ये मुंबईमध्ये अनेक सुधारणा झाल्या. शिक्षणाचा प्रसार झाला. नंतरच्या काळामध्ये रुग्णालये व अनेक शैक्षणिक संस्था सुद्धा सुरू झाल्या. रेल्वेची सुरुवात झाली. 1853 ला बंदरांचा विकास झाला, व्यापार वाढला, बँका सुरू झाल्या. दलदलीच्या जमिनीवरती भर टाकण्यात आली. समुद्र हटवून अतिरिक्त जमीन तयार करण्यात आली. अमेरिकेत जे यादवी युद्ध सुरू होतं ना, त्याच्यामुळं मुंबईच्या कापसाला मागणी वाढली आणि पैशाचा ओघ जो आहे तो मुंबईकडे वाहू लागला. मुंबईमध्ये आर्थिक सुबत्ता आली. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबईत अनेक वास्तुशैली दिमागदार इमारती ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या. उद्यानं, प्रशस्त रस्ते याच्यामुळे मुंबईचं रूपडं पालटलं. अमेरिकन यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर मुंबईत मंदीची प्रचंड लाट आली आणि या लाटेमध्ये मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडल्याची परिस्थिती निर्माण झाली. परंतु थोड्याच काळामध्ये मुंबई सावरली आणि 19व्या शतकाच्या अखेरीस ती पूर्वेकडील लंडन बनली. मुंबईचा आणि ब्रिटिशांचा विचार जर का केला तर 19वं शतक ब्रिटिशांसाठी सर्वात महत्वाचं ठरल्याचं दिसून येतं. मुंबई आणि ब्रिटिशांचा विचार केल्यास 19वं शतक ब्रिटिशांसाठी सर्वात महत्वाचं ठरल्याचं दिसून येतं. हे शतक उजाडलं तेच मुळी 1803च्या वसईच्या तहामुळं. 1803 सालच्या तहामुळं मराठा सत्तेची उतरती कळा जी आहे ती सुरू झाली होती आणि 1818 साली सगळी मराठी सत्ता संपून गेली. आणि यानंतर मुंबईत येणाऱ्या प्रत्येक गव्हर्नरने न्याय व्यवस्था, महसूल, शिक्षण यांचा पाया रचायला सुरुवात केली आणि काळानुसार त्याच्यामध्ये बदल सुद्धा करायला सुरुवात केली. टाउन हॉल, टांगसाळ, वास्तू संग्रहालय अशा ज्या इमारती आहेत त्या सुद्धा उभ्या राहिल्या. आणि रेल्वे विषयीचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्या सोबतीला 1857 साली मुंबईच्या विद्यापीठाची स्थापना झाली आणि 1862 साली मुंबईला आकार देण्यासाठी सर्वात महत्वाचा हात लागला तो म्हणजे हेनरी बार्टल फ्रियर यांचा. म्हणजे मुंबईमध्ये ह्या ज्या मोठमोठ्या वेगवेगळ्या इमारती आहेत ना त्यांची पायाभरणी यांच्या काळामध्ये झाली. मुंबई महानगरपालिका सुरू झाली, गिरण्यांमध्ये वाढ झाली आणि एक एक उद्योग वाढू लागले तशी लोकसंख्या सुद्धा वाढू लागली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात इमारतींचं बांधकाम, नवी हॉस्पिटल्स यांनी वेग घेतला आणि मुंबई तिच्या व्यापारी, सामाजिक, आर्थिक उत्कर्ष बिंदूंपर्यंत जाऊन पोहोचली. भाऊदाजी लाड, जगन्नाथ शंकर शेठ अशा मोठमोठ्या माणसांनीही मुंबईच्या या सर्व विस्तारामध्ये, मुंबईला मोठं करण्यामध्ये, मुंबईला आकार देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. मुंबईमधून संपूर्ण मुंबई प्रांताचा कारभार चालवला जात होता. मुंबईची लोकसंख्या 20व्या शतकात वाढत असली तरी हळूहळू स्वातंत्र्य चळवळीने वेग घेतलेला होता. मुंबई हे स्वातंत्र्य चळवळीचं आणि काँग्रेसच्या स्थापनेपासून अनेक घडामोडींचं केंद्र बनलेलं होतं. लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी यांनी या सर्व घडामोडींना चालना दिली आणि त्याही आधी फिरोजशाह मेहतांसारख्या जाणत्या दूरदृष्टीच्या व्यक्तीनं मुंबईमध्ये शिक्षण, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये काम केलं होतं. सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणांचे विचार बरोबर घेऊनच मुंबई स्वातंत्र्याच्या दिशेनं पावलं टाकत होती. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांनी मुंबईत पाऊल टाकण्याला 325 वर्ष उलटून गेली होती. 1956 साली राज्य पुनर्रचना आयोगाद्वारे मुंबई राज्याचे नवे क्षेत्र जे आहे ते ठरवण्यात आले आणि यामध्ये सौराष्ट्र आणि कच्छ यांचा समावेश करण्यात आला होता. यासोबतच मध्य प्रदेश मधलं नागपूर विभाग आणि हैदराबाद मधील मराठी भाषिक मराठवाडा विभाग सुद्धा जोडण्यात आला होता.
मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली होती मुंबई संदर्भातली, आणि अखेर 1 मे 1960 रोजी या राज्याची विभागणी झाली आणि मुंबई जी आहे ती महाराष्ट्राची राजधानी बनली. काही फॅक्ट्स तुम्हाला सांगतो. 1687 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपलं मुख्यालय सुरतहून मुंबई येथे हस्तांतरित केलं आणि हे शहर अखेरीस बॉम्बे प्रेसिडेन्सीचं मुख्यालय बनलं. 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत बॉम्बे एक प्रमुख व्यापारी शहर म्हणून वाढू लागलं होतं आणि त्याचा संपूर्ण भारतभरातून येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. 1817 मध्ये माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं खडकीच्या युद्धामध्ये मराठा पेशवाईतील शेवटचा बाजीराव दुसरा याला पराभूत केलं. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे जी आहे त्या मार्गाची स्थापना झाली आणि मुंबईला शेजारच्या ठाण्याशी सुद्धा जोडलं गेलं. 1869 मध्ये सुएझ कालवा जेव्हा उघडला गेला त्यावेळेस मुंबई जी आहे ती अरबी समुद्रामुळे युरोपच्या अजून जवळ गेली. आता मुंबई हे शहर मुंबई प्रेसिडेन्सीची राजधानी असताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन आणि 1946 मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या विद्रोहांना चालना दिलेली आपल्याला माहिती आहे. 1950च्या दशकात मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही एका उंचीवरती गेलेली होती. 1955 मध्ये झालेल्या लोकसभेच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाने शहर एक स्वायत्त शहर राज्य म्हणून स्थापन करण्याची मागणी केली होती. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये 105 जणांना हौतात्म्य प्राप्त झालं आणि 1960 मध्ये मात्र हे सर्व आंदोलनाला फळ आलं आणि मुंबई जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आली. गुजरात राज्यात बॉम्बे राज्यातील गुजराती भाषिक जे आहेत ते विभागले गेले. मुंबईसह मुंबई राज्य, मराठी प्रांत व बेरार मधील 8 जिल्हे, हैदराबाद राज्यातील 5 जिल्हे आणि त्यांच्या दरम्यान बंदिस्त असणारे अनेक राज्य यांची विलिनीकरण होऊन मुंबई ही राजधानी बनलेली आपल्याला दिसून येते. आता जर का आपण एकूण मुंबईचा भाग बघितला तर आपल्याला लक्षात येईल की मुंबई महानगर जे आहे ते मुंबई बेट व साष्टे बेटाचा मोठा भाग मिळून तयार झाले. मुंबई बेट हे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम या मूळ 7 बेटांचं एकत्रीकरण होऊन तयार झाले. या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणं होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत होता व जेराल्ड आंजिझर या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरनं या 7 बेटांमधील खाड्या बुजवण्याचा व समुद्र हटवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने तो राबवला जाऊन या 7 बेटांचं एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावरती पूर्व व पश्चिम भागात नैऋत्य व ईशान्य दिशेने पसरलेले व एकमेकास समांतर असलेले 2 कमी उंचीचे खडक आहेत. त्यातील बेटाच्या पश्चिम भागातील कटक जो आहे मलबार पॉइंट पासून वरळीपर्यंत पसरलेला आहे आणि या कटकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती 55 मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाण आहे. दुसरा कटक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरी पासून शिव पर्यंत तुटक तुटक पसरलेला आहे आणि या कटकामुळं व नरिमन पॉइंट मुळे ज्याला भोशीर असं पण म्हणतात तर त्याच्या पूर्व बाजूवरती असलेल्या मुंबई बंदराचं खुल्या सागरापासून संरक्षण झालेलं आहे. या दोन्ही कटकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिलबर्ट, शिवडी, ॲटॉप व इतर लहान लहान ज्या टेकड्या आहेत हे सगळं येतं. या दोन्ही कटकांदरम्यानचा प्रदेश सपाट होऊन मलबार व नरिमन पॉइंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्र भाग आहे. मुंबई बेटाच्या उत्तरेकडील साष्टी बेटाचा मध्यवर्ती भाग टेकड्यांनी व्यापलेला आपल्याला दिसून येते. जसं की कानेरीचा डोंगर आहे, घाटकोपरच्या टेकड्या आहेत. या टेकड्यांमधून अनेक लहान लहान नद्या जसं की मिठी, पोईसर, दहिसर उगम पावून समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळं साष्टी बेटावरती अरिय नदी प्रणाली निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. पश्चिमेला मिठी नदी व माहीमची खाडी, पूर्वेला एका लहानशा नदीमुळे तसंच ठिकठिकाणच्या दलदलीच्या भागामुळे मुंबई बेट जे आहे ते साष्टी बेटापासून वेगळं झालंय. साष्टी बेट मुख्य भूभागापासून पश्चिमेला वसईची खाडी व पूर्वेला ठाण्याची खाडी यांनी अलग झालेले आहे. मोसमी पूल, परत सडका, लोहमार्ग, खाडीवरील पूल इत्यादींनी मुंबई व साष्टी ही 2 बेटं आता एकमेकांशी जोडली गेलेली आपल्याला दिसून येतात. मुंबईचा मोठा भाग समुद्रात भर घालून तयार केला गेलाय व आजही बॅक बे, माहीम इत्यादी ठिकाणी आपल्याला या संदर्भातलं भराव कार्य दिसतं. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये मुंबई शहराचा वाटा मोठा आहे.
अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक चळवळीचा प्रारंभ मुंबईत झाला. रॉयल एशियाटिक सोसायटी, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, सर जे स्कूल ऑफ आर्ट, प्रार्थना समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याचं अधिवेशन, कामगार चळवळ, भारत छोडो आंदोलन इत्यादी संस्था, घटना यांचं मुंबई हे माहेरघर आहे, साक्षीदार आहे. मुंबईने देशाला अनेक राजकीय नेते, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, विद्वान, संशोधक, लेखक, कलावंत यांची देणगी दिलेली आहे. देशी परदेशी व्यापार, निर्मिती, उद्योग, नित्योपयोगी वस्तूंचे बाजार आणि आर्थिक व्यवहार या बाबतीमध्ये हे महानगर आघाडीवर असून देशाच्या अर्थकारणाची नस आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय स्टेट बँक यांची मुख्यालय सुद्धा येथेच आहेत. येथील शेअर बाजार हा देशाच्या आर्थिक चढउताराचं निदर्शक असतो. कापड उद्योगाचं हे केंद्र आहे. यासोबतच इंजिनिअरिंग, स्वयंचलित वाहनं घ्या, छपाई घ्या, रसायनं घ्या, रंग घ्या, खतं घ्या, यांत्रिक उपकरणं घ्या, अन्नपदार्थ, रेशीम व कृत्रिम धागे घ्या, तेल, साबण, प्लास्टिक, अजून धातुकाम इत्यादी सर्व प्रकारचे उद्योगधंदे या महानगरामध्ये विकसित झालेले आहेत. हिंदी चित्रपट व्यवसायाचं हे प्रमुख निर्मिती केंद्र आहे, ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो. जवळच्या बॉम्बे हाय मधून मिळणारं नैसर्गिक वायू व खनिज तेल मुंबईतील कारखान्यांमध्ये पुढील प्रक्रियांसाठी नळामार्गे आणलं जातं. भाभा अणुसंशोधन केंद्र इथं आहे, हाफकिन संस्था आहे, नेहरू खगोलालय आहे, टाटा मूलभूत संशोधन संस्था आहे. यासोबतच देशातील आपल्या वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीची अशी वेगवेगळी केंद्र सुद्धा या शहरात आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था आहे, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अभ्यास संस्था आहे. घोड्यांकडून ओढली जाणारी पहिली ट्राम वाहतूक मुंबईमध्ये 9 मे 1874 रोजी सुरू झाली होती. पहिली विजेची ट्राम 7 मे 1907 रोजी सुरू झाली होती. परंतु इतर जलद वाहतूक साधनांमुळे 31 मे 1964 रोजी मुंबईमधली ट्राम वाहतूक ही बंद करण्यात आली. आता मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, डोमेस्टिक विमानतळ आहे, पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या आहेत, बेस्ट कंपनीच्या बस गाड्या आहेत, टॅक्सी आहे, खासगी मोटारी आहेत आणि या सर्वांवरती या महानगराची वाहतूक व्यवस्था चालते. सांस्कृतिक विविधता हे मुंबईचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मुंबईतील मराठी माणसांनीच हे वैशिष्ट्य रुजवलं आणि ते संवर्धित सुद्धा केलेलं आहे. महाराष्ट्रीय बहुसंख्य संस्कृतीचा पूर्ण ठसा या महानगरीवरती दिसून येतो आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला वाङ्मयीन चळवळीचं उगमस्थान आणि कार्यक्षेत्र सुद्धा मुंबई आहे. देशी परदेशी, विविध भाषिक, विविध धर्मपंथाचे लोक उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने येथे स्थायिक झालेत. प्रत्येक समाजातील व्यक्तीनं मुंबईवरती आपापल्या परीनं आपला ठसा उमटवलाय. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, सिंधी, उर्दू इत्यादी भाषांमधली वृत्तपत्र घ्या, मॅगझिन्स घ्या, ती या मुंबईतून निघतात. गुजराती भाषेतील मुंबई समाचार, ज्याची स्थापना 1822 ला झाली होती, हे भारतातील सर्वात जुनं वृत्तपत्र आहे. मुंबईतील मराठी रंगभूमी विशेष प्रगत आणि प्रयोगशील असून इंग्रजी, गुजराती, हिंदी नाटकं, विविध संगीत महोत्सव, कला प्रदर्शन, नृत्य आणि सभा संमेलनं असे कार्यक्रम अखंडपणे मुंबईमध्ये चालू असतात. आणि येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे संग्रहालय व जहांगीर आर्ट गॅलरी हे सुद्धा उल्लेखनीय आहेत. क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध असलेलं वानखेडे स्टेडियम, तसंच प्रेब्रॉन स्टेडियम, उपरेज, वल्लभभाई पटेल स्टेडियम ही येथील प्रसिद्ध क्रीडा मैदान आहेत. भारतीय क्रीडा केंद्र दादर, कामगार क्रीडा केंद्र एल्फिन्स्टन रोड ही भारतीय खेळाची प्रमुख केंद्रे आहेत. सर्व देशी विदेशी खेळांमध्ये मुंबईचे संघ आघाडीवरती असून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मुंबईचा संघ हा आपल्या देशात अग्रेसर आहे. मग ते IPL असू द्या नाहीतर डोमेस्टिक क्रिकेट असू द्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक नामवंत खेळाडू मुंबईतून येतात. महालक्ष्मी येथील अश्व शर्यतींचं मैदान म्हणजे घोड्यांची रेस जे आहे हे फारच इंटरेस्टिंग असतं. वर्षभर या मुंबईमध्ये विविध खेळांच्या स्पर्धा या सुरूच असतात आणि हे शहर गजबजलेलं असतं. जिजामाता उद्यान, तिथलं प्राणी संग्रहालय, मलबार हिलवरील कमला नेहरू पार्क, बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहूची पुळण, ब्रिज क्रँडी ही पर्यटन स्थळं असल्यासारखी आहेत. ब्रिटिश काळातील बोरी बंदर स्थानक, ज्याला व्हिक्टोरिया टर्मिनस व्हिटी म्हणलं जायचं, महानगरपालिका, सार्वजनिक डाक कार्यालय यांच्या इमारती, मुंबई विद्यापीठाची वास्तू आणि राजाबाई टॉवर या वास्तूंबरोबरच आधुनिक गगनचुंबी इमारतीचं दर्शन जे आहे ते आपल्याला मुंबईमध्ये होतं. एअर इंडियाचं कार्यालय आहे, BSNLचं आहे किंवा आकाशवाणीचं कार्यालय सुद्धा आहे. महाराष्ट्र विधानसभेची वास्तू जी आहे तीही या मुंबईमध्येच आहे. म्हणजे मगाशी जसं म्हणलं, आर्थिक, सामाजिक या सर्व
सर्वच दृष्टीने मुंबई जे आहे हे फारच महत्त्वाचं शहर आहे आणि या मुंबईलाच आपल्या देशाची आर्थिक राजधानी असं म्हणलं जातं, कारण की इतक्या साऱ्या घडामोडी ज्या आहेत या मुंबईमधून घडत असतात. होप तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडलेली असेल आणि नक्कीच जीवाची मुंबई करण्यासाठी तुम्ही ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवाल.